नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आपल्या कष्टाच्या कमाईचे आणि मालमत्तेचे आपल्या पश्चात काय व्हावं हे ठरवण्यासाठी आता महागड्या वकिली शुल्काची किंवा मुद्रांक शुल्काची गरज उरलेली नाही. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्य मृत्यूपत्र नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि स्वस्त केली असून आता केवळ 100 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचं भविष्य सुरक्षित करू शकता. आता महाराष्ट्र सरकारनं या प्रक्रियेचा एक भाग अधिक सोपा केलाय. लोक त्यांच्या मृत्यूपत्रांची नोंदणी फक्त 100 रुपयामध्ये करू शकणार आहेत आणि यासाठी मुद्रांक शुल्क किंवा वकिलाचीही आवश्यकता भासणार नाही. सध्या राज्यभरामध्ये या निर्णयाची चर्चा चालू आहे, कारण यामुळे सामान्य कुटुंबासाठी मालमत्ता नियोजन अगदी सोपं आणि परवडणारं बनणार आहे. खरं तर महाराष्ट्र राज्य सरकारनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मृत्यूपत्र नोंदणी करण्याची प्रक्रिया सुलभ केलेली आहे. लोक आता राज्यातील 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी केवळ 100 रुपये शुल्क भरून मृत्यूपत्राची नोंदणी करू शकतात. यासाठी मुद्रांक शुल्क आकारलं जाणार नाही. नोंदणी दरम्यान सब रजिस्ट्रार व्यक्तीच्या ओळखीची पडताळणी करतो आणि मृत्यूपत्रावरती स्वेच्छेनं स्वाक्षरी केली जात असल्याचं तो तपासतो. याचबरोबर सीलबंद मृत्यूपत्र जिल्हा निबंधकांकडे जमा करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. यासाठी देखील 100 रुपये शुल्क आहे. व्यक्तीच्या हयातीमध्ये दस्तऐवज गोपनीय राहतो आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते काढलं जातं किंवा बदललं जाऊ शकतं. सीलबंद मृत्यूपत्र केवळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आणि साक्षीदारांच्या उपस्थितीतच उघडलं जातं. मृत्यूपत्राबाबतची सर्वात मोठी मिथक अशी आहे की मृत्यूपत्राची गरज फक्त मोठ्या मालमत्ता असलेल्या श्रीमंत लोकांनाच असते, परंतु हे खरं नसल्याचं अनेक कायदेतज्ञ सांगतात. फ्लॅट, जमीन, दागिने, FD, शेअर्स किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या संपत्तीचा मालक असलेला कोणताही व्यक्ती मृत्यूपत्र तयार करण्याचा विचार करू शकतो. मालकाकडनं स्पष्ट लिखित सूचना नसल्यास लहान बचत देखील कौटुंबिक मतभेदांचं कारण बनू शकते. मृत्यूपत्राशिवाय कुटुंबातील सदस्यांना वारसा हक्काच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी न्यायालयाकडे जावं लागू शकतं आणि अशी प्रकरणं अनेक वर्ष चालू राहतात. तर आता मृत्यूपत्र म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती तिच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती, मालमत्ता कशी आणि कोणाला वाटायची, जबाबदाऱ्या कोणाला सोपवायच्या हे आधीच ठरवून ठेवते. मृत्यूपत्र हे भारतीय वारसा हक्क कायद्याअंतर्गत तयार केलं जातं आणि त्याची अंमलबजावणी देखील केली जाते. मृत्यूपत्र हा एक असा लेखी दस्तऐवज आहे ज्यामध्ये व्यक्ती आपल्या मालमत्तेचं वाटप आपल्या हयात असताना करतो, जबाबदाऱ्या ठरवतो आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या इच्छा व्यक्त करतो, दानधर्माबद्दलचे निर्णय घेतो. मृत्यूनंतर मालमत्तेवरनं वारसा हक्कांमध्ये वाद होऊ नयेत यासाठी त्याची तजवीज केली जाते. मृत्यूपत्र तयार करण्यासाठी त्या व्यक्तीचं किमान वय हे 21 वर्ष असणं आवश्यक आहे. तसंच त्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक असावी, म्हणजे तो काय करतोय, त्याचे परिणाम काय होतील याचं त्याला भान असावं. तसेच ते स्वेच्छेनं केलेलं असावं, म्हणजेच ती व्यक्ती कोणाच्याही दबावाखाली किंवा फसवणुकीनं मृत्यूपत्र तयार करणार नाही आणि कोणी तसा प्रयत्न केल्यास भारतीय वारसा हक्क अंतर्गत ते रद्द देखील होऊ शकतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता केवळ 100 रुपयामध्ये तुम्ही वारसा हक्क म्हणजेच मृत्यूपत्राची नोंदणी करू शकता. सरकारने याचं शुल्क पूर्णपणे कमी केलेलं आहे. केवळ 100 रुपये एवढंच शुल्क आता राहिलेलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.